आणि आता बातमी आहे एनडीटीव्ही मराठीने दाखवलेल्या बातमीच्या इम्पॅक्टची। समृद्धी महामार्गावर खेळ्यांची बातमी एनडीटीव्हीने दाखवली होती आणि आता या प्रकरणी समृद्धीचं काम पाहणाऱ्या कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। समृद्धी महामार्गावरती पुलावरती पडलेल्या भेगा बुजवण्यासाठी नोझल्स बसवले होते। मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कंत्राटदाराविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, काय सगळा हा प्रकार होता? बाहेर खेळ आलेत म्हणून तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार तुम्ही उघडकीस आणला। प्रज्ञा, समृद्धी महामार्ग जो आहे त्याच्या छत्रपती संभाजीनगर जवळच्या करोडी जवळच्या एका पुलावर जे आहे तर खेळ ठोकण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। मोठ्या प्रमाणात हे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली। सर्वात आधी आपण ही बातमी दाखवली आणि त्यानंतर तात्काळ जे रस्ते महामार्ग मंडळ आहेत त्यांनी खुलासा केला होता की हे भेगा बुजवण्यासाठी नोझल्स बसवण्यात आले। मात्र आपण सगळ्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित केला होता की जर रस्त्याचं काम सुरू होतं तर बॅरिकेटिंग का करण्यात आलं नाही? अनेक लोकांचे गाड्या पंक्चर झाले। सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही, मोठा अपघात झाला असता। आणि ही सगळी बाजू आपण दाखवल्यानंतर आता कुठेतरी या सगळ्या प्रकरणात जो हे रस्त्याचं काम म्हणजे समृद्धीची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारावर जे आहे तर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या बेजबाबदारपणे हे सगळं काम करण्यात आलं होतं त्यामुळे कुठेतरी एनडीटीव्ही मराठीने ही सगळी बातमी दाखवली आणि त्यानंतर त्या सगळ्याचा आता इम्पॅक्ट पाहायला मिळतो। नक्कीच, तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी।